गाव आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे. हद्दवाढ रद्द. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढी विरोधात ग्रामीण भागात तीव्र विरोध पाहायला मिळतोय। हद्दवाढ विरोधी कृती समितीने आज 20 गावांमध्ये बंदची हाक दिली असून निर्णय लादल्यास आगामी जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आलाय। आज अत्यावश्यक सुविधा वगळता गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून या हद्दवाढीला विरोध दर्शवला जातोय। लढा अजूनपर्यंत तरी शांततेत चालू आहे। गेले 6 महिन्यापासून हद्दवाढ होणार या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी ही चर्चा चालू आहे, पेपरला येते, चॅनलला येते। पण ज्या लोकप्रतिनिधींची गावं या हद्दवाढीमध्ये जात नाहीत त्यांचा हा उठाव चालू आहे। पण ज्या लोकप्रतिनिधींची खरोखर या ठिकाणी महापालिकेची हद्दवाढ व्हावी असं गावं जातात त्यांनी सांगितले स्पष्टपणे। करवीरचे लोकप्रतिनिधी आणि दक्षिणचे लोकप्रतिनिधी सांगितले की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे आहे ते सक्षम करा आणि ते सक्षम करून त्याला शासनामार्फत अनुदान द्या आणि 42 गावं आमची सक्षम करायसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। आणि त्याला डावलून ज्यांचा काही संबंध नाही हद्दवाढीच्या गावाशी असे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटतात। हद्दवाढ झाली तर आमची पुढची भूमिका म्हणजे आम्ही 20 गावातील सगळे नागरिक मिळून मतदानावर बहिष्कार टाकणार। आणि तुम्ही आज बघताय म्हणजे हद्दवाढ झालीच तर म्हणजे आज ती मुंबईत बसून जर ते काही कारभार करत असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन इथं कंपेअर करा। तुम्ही शहराची परिस्थिती बघा, ग्रामीणची परिस्थिती बघा। आज ग्रामीण सुजलाम सुफलाम आहे आणि जर तुम्ही तिथं बसून जर काही करत असेल आज जे शहरातले लोकप्रतिनिधी आहेत जे कोण हद्दवाढ करा म्हणा लागल्यात त्याने काय आता दिवे लावलेत हे पण तुम्ही तपासा। आज संपूर्ण 20 गावची जनता आपल्या विरोधात जाणार आहे आणि हद्दवाढ झालीच तर आम्ही तीव्र लढा उभा करून मतदानावर बहिष्कार टाकू। सरकारला आम्हाला एकच विनंती करायची आहे की हद्दवाढ नेमकी तुम्ही कुणासाठी करायला। आज कोल्हापुरातली ठराविक एक 5-50 लोकांसाठी जी कृती समिती स्थापन झाल्या तर त्या कृती समितीसाठी तुम्ही करताय का ह्या जनतेवर अन्याय तुम्ही जनतेला विश्वासात न घेता तुम्ही अन्याय करताय, हद्दवाढ करताय। आज एवढंच आम्हाला सांगायचं आहे की महापालिकेतली अवस्था आणि ग्रामीण भागातली आजची ही परिस्थिती तर ह्यात जमीन आसमानचा फरक आहे। खरं बघितलं तर आज ही गावं सुजलम सुफलम आहेत आणि आज कोल्हापूर शहरात जर बघितला तर आपल्या माध्यमातून आम्ही पाऊस आपला झाला 4-5 दिवसापूर्वी तर काय दैना तिथलं झालेली ते आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे। त्यामुळे आज जो काय हद्दवाढीचा जो घाट घातलेला आहे तर आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जर हद्दवाढ जर करायची असेल तर जे माजी पालकमंत्री आहेत मुश्रीफ साहेब त्यांचं कागलपाला या हद्दवाढीत घ्या अशी आमची एक मागणी आहे। आणि खरोखर जर हद्दवाढ जर करायची असेल तर विद्यमान पालकमंत्री आहेत त्यांची सुद्धा गारगोटी या हद्दवाढीत घ्यावी आणि सगळ्याच पूर्ण या ठिकाणी हद्दवाढ करावी तर आम्ही ही सगळी गावं घ्यायला आम्ही तयार आहोत। अन्यथा आमचा याला कडकडीत म्हणजे विरोध आहे।